हॅलो, वेलकम बॅक टू बायोकिरण. मी एके सर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 12वीला असाल तर ही गुड न्यूज तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, MST CET एक्झामच्या डेट्स इथे अनाऊन्स झालेल्या आहेत आणि त्याच डेट्स मी आज घेऊन आलेलो आहे. बघा, माझ्या पाठीमागे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ची वेबसाईट ओपन केलेली आहे. बघा, इथे अनाउन्समेंट सेक्शन मध्ये इथे आपल्याला इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सीईटी अकॅडमिक इयर 2025-26 च अकॅडमिक शेड्यूल इथे आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे शेड्यूल आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण या शेड्यूल वरूनच आपल्याला आपली तयारी कशी करायची तर त्याचा प्लॅन करावा लागणार आहे. 4 दिवसापूर्वीच स्टेट बोर्डनी सुद्धा आपलं शेड्यूल जे आहे, एक्झाम शेड्यूल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला कळालंय की आता एक्झाम जे आहे तर त्या जवळपास 10 दिवस अगोदर स्टार्ट होतात आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला शॉर्ट नोट्स रीड करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत केलेला जो अभ्यास आहे आपला तर तो रिवाइज करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पण एक्झाम थोड्याशा लवकर आलेल्या असल्या कारणानं आपल्याला आता प्रॉपर प्लॅनिंग करून स्टडी करणं गरजेचं आहे. आता एकाच एक्झामला आपल्याला टार्गेट करून चालणार नाही, फक्त स्टेट बोर्डला टार्गेट करून चालणार नाही, तर त्याचबरोबर MST CET एक्झामला सुद्धा टार्गेट करून आत्ताच अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, बायोकिरण तुमच्यासाठी फ्री नोट्स देत आहे. या फ्री नोट्स मध्ये तुम्हाला प्रॉपर जो काही तुमचा सिलेबस आहे तर त्या सिलेबस नुसार आणि स्टेट बोर्ड आणि MST CETच्या दृष्टीने जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर त्याच्या प्रॉपर नोट्स तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल करून देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअर वरती जाऊन बायोकिरण सर्च करायचंय. या बायोकिरण सर्च केलं की तुम्हाला असं एक लोगो असलेलं ऍप दिसेल, ते तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय आणि फ्री कंटेंटच्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला तिथे नोट्स डाउनलोड करायच्या आहेत. या नोट्स मध्ये तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करून शॉर्ट मध्ये ज्या नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये 2 एक्सरसाइज दिलेल्या आहेत, ज्यामध्ये पहिली एक्सरसाइज जी आहे तर ती स्टेट बोर्ड पॅटर्ननी क्वेश्चन तिथे दिलेले आहेत आणि दुसरी एक्सरसाइज जी दिलेली आहे तर ती MST CET आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे जे प्रॉपर स्टडीचा जो प्लॅनिंग आहे तर तो होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच बरोबर आता जे काही आपल्याला डेट्स दिलेल्या आहेत तर त्या बघूयात. आता डेट्स काय आहेत बघा, तर हे जे काही आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे सीईटी सेलनी, बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी आपल्याला एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. नोटिफिकेशनची डेट जी आहे तर ती आहे बघा 27/11/2024. 27 तारखेलाच हे नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या जेवढ्या काही सीईटीच्या डेट्स आहेत तर त्या सगळ्या डेट्स इथे आपल्याला दिलेल्या आहेत. टेंटेटिव्ह शेड्यूल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, इथे सगळ्यात खाली गेल्यानंतर आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेलं जे 2 सीईटी आहे, एक म्हणजे PCB ग्रुप आणि दुसरा म्हणजे PCM ग्रुप. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, PCB ग्रुपची जी एक्झाम आहे, MST CET PCB ग्रुप 2025 यांचं कशासाठी येतं, टेक्निकल आणि ऍग्रिकल्चर एज्युकेशन सेक्शन मध्ये येतं हे. आणि याच्या ज्या डेट्स आहेत बघा, स्टार्ट होणारे एक्झाम तर ती होणार आहे वेनसडे 9 एप्रिल 2025 टू थर्सडे 17 एप्रिल 2025. एक्सेप्शन दिलेल्या 2 डेट्स त्या म्हणजे 10 आणि 14 एप्रिल या ज्या डेट आहेत तर या दिवशी एक्झाम नसणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी PCM ग्रुपच्या ज्या एक्झाम आहेत त्या टेक्निकल आणि ऍग्रिकल्चरल एज्युकेशन सेक्शन मध्ये येतात आणि त्याच्या एक्झाम स्टार्ट होणार आहे तर त्या होणार आहे सॅटरडे 19 एप्रिल 2025 पासून तर संडे 27 एप्रिल 2025. इथे सुद्धा एक्सेप्टेड एक डेट आहे, एक्सेप्शन आहे 24 एप्रिलला एक्झाम होणार नाही, बाकीच्या सगळ्या दिवशी एक्झाम चालतील. या एक्झाम बॅचेस मध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे प्लॅनिंग करून प्रिपेअर असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता दिवस खूप कमी मिळतात, कारण तुमची एक्झाम जी संपते आहे तर ती 28 मार्च पर्यंत सगळ्यांची एक्झाम संपते आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागणार आहे. जवळपास 1 महिना तुम्हाला त्यानंतर मिळणार आहे सीईटी एक्झामसाठी आणि त्या दृष्टीने आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची तयारी स्टार्ट करा.
जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर या माझ्या ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करा. तिथे सुद्धा तुम्हाला चॅट सेक्शन मिळेल आणि तिथे सुद्धा तुम्ही डाऊट विचारू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठलीही हेल्प लागली बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये तर मला अवश्य कॉन्टॅक्ट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.